नमस्कार स्वामी भक्तांनो, केपी क्रिएशनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जे आपल्याला रडवतातही आणि काहीतरी मोठं शिकवून जातात। आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ यांची अशीच एक प्रेरणादायी कथा, जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल पण मनात ताकदही निर्माण होईल। ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। अक्कलकोट येथे एक गरीब माणूस राहत होता। त्याचं आयुष्य खूप संकटांनी भरलेलं होतं। घरात गरिबी, काम नाही आणि रोज अपमान। तो खूप प्रयत्न करत होता पण नशीब साथ देत नव्हतं। एक दिवस तो खूप निराश झाला। डोळ्यात अश्रू घेऊन तो श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला गेला। तो रडत रडत म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतोय पण माझं काहीच होत नाही। देवाने माझ्याशी असं का केलं? स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते आणि हळूच म्हणाले, तू फक्त दुःख पाहतोस पण मी तुझी ताकद पाहतोय। तो माणूस अजूनच रडायला लागला। स्वामी पुढे म्हणाले, कष्टाशिवाय फळ मिळत नाही। आज तू रडतोस पण उद्या हाच संघर्ष तुला मजबूत बनवेल। त्या एका वाक्याने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली। तो पुन्हा उभा राहिला, कष्ट करत राहिला आणि काही दिवसांनी त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली। त्याला समजलं, दुःख हे शेवट नसतं, ते नव्या सुरुवातीचं चिन्ह असतं। मित्रांनो, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, संकट आली म्हणून थांबायची नाही, कारण देव तुमची परीक्षा घेतोय, हार मानायला नाही सांगत। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।